तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी काश्मीरमध्ये आहे आणि काश्मीरच्या हरवन या गावामध्ये आहे आणि इथं 2500 वर्ष पुराणी जुनी एक बौद्ध मॉनेस्ट्री आहे. आणि या हरवन येथे असलेल्या मॉनेस्ट्रीबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. असं म्हणतात की सम्राट कनिष्क याने पहिल्या ते दुसऱ्या शताब्दीमध्ये कुंडलवन येथे चौथी धम्मशताब्दी म्हणजे चौथी धम्मसंगीती भरवली होती. इसवी सन पूर्व 3व्या शतकातच मौर्य साम्राज्यात जम्मू आणि काश्मीरचा इलाका सामील करून घेण्यात आला होता आणि याच टायमामध्ये सम्राट अशोका यांच्याद्वारे तिसरी बौद्ध धम्म संगीती पार पाडण्यात आली होती. आणि असे म्हणतात की या हरवन ठिकाणच्या मॉनेस्ट्रीजवळ भगवान बुद्धांचे एक शिष्य नागार्जुन, जे की विख्यात एक वक्ते होते आणि विख्यात एक मोठे पंडित होते, ते सुद्धा या ठिकाणी राहिले होते असं पुरातत्व शाखेद्वारे सांगण्यात येतं. श्रीनगर सिटीपासून हरवन हे ठिकाण साधारणतः 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि शालिमार गार्डनपासून 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. एकोणीसच्या शतकामध्ये इथं काही तुटलेल्या स्टाईल्स लोकांना मिळाल्या, पण लोकांनी त्यांच्याकडे काही विशेष करून लक्ष दिलं नाही. परंतु जेव्हा 19व्या शतकामध्ये 1923 ते 1929 मध्ये रामचंद्र कक यांनी येथे संशोधन केलं, तेव्हा त्यांना इथं भग्न अवस्थेत पडलेले बुद्ध मॉनेस्ट्री आणि 2 रूमा आणि आणखीन काही बुद्ध विहारे इथं त्यांना मिळाली. आणि इथं त्यांना सुंदर अशा रीत्या नक्षीकाम केलेले काही दगड विटा पाहण्यास मिळाल्या, ज्यांच्यावर हत्तीचे, मोराचे आणि त्या टायमाला व्यापारी जे होते, व्यापार जे करीत होते, त्यांचे चित्र पाहण्यास मिळाली. पुरातत्व विभागाला जे काही इथं सापडलेलं आहे ते SPS म्युझियममध्ये म्हणजे श्रीनगरच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेले आहेत सुरक्षितरित्या. चला तर आता मी तुम्हाला हरवन या बौद्ध मॉनेस्ट्रीकडे जाण्याचा मार्ग सांगतो. जर तुम्ही समोर पाहता प्राचीन स्तूप मठ या दिशेला आहे आणि आपण आता सध्या तिकडे निघालेलो आहोत. इथलचे प्रॉपरचे लोक त्यांना चंद्रताल मॉनेस्ट्री असं म्हणतात. चंद्रताल मंदिर या साईडला तुम्हाला पायऱ्या दिसत असतील आणि इथून थोडीशी तुम्ही चढाई वगैरे केले तर तुम्हाला समोरच वरती जाण्याचा दुसरा एक मार्ग सापडेल. थोड्या अंतरावरच तुम्हाला असे डायरेक्शन बी दिलेले आहेत की बुद्ध मॉनेस्ट्री कोणीकडे आहे हरवनचे ते. तर चला समोर पुन्हा जाऊत आपण. सुंदर अशा डोंगरांच्या रांगांमध्ये ही मॉनेस्ट्री बसलेली आहे. तर आता पोहोचलेला आहे मित्रांनो मी मॉनेस्ट्रीला, बुद्धिस्ट मॉनेस्ट्री खारवन. तर असा काही गेट आहे समोरचा. असं गेट तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. एंट्री एकदम फ्री आहे, कोणते पण चार्जेस नाहीत. तर चला आतमधून दाखवेल तुम्हाला मी कसे. तर असं काही समोर तुम्हाला पाहायला भेटेल प्राचीन बौद्ध आदिवास हरवन. हरवन का करहन की राज रंगनी में. तुम्हाला उर्दूमध्ये पण नाव पाहायला भेटले तर हिंदी आणि इंग्लिश. तर समोरून एक माणूस येत आहे मित्रांनो. भावांना थोडीशी गडबड झालेली आहे, कारण की ही मॉनेस्ट्री सध्या बंद आहे. जेव्हापासून पहलगाम अटॅक झाला तेव्हापासून काश्मीरमध्ये सध्या पहाडी ज्या साईट आहेत 47 का 48 साईट ते सांगू लागले मला, त्या पहलगाम अटॅकपासून बंद आहेत. त्याच्यामध्ये ही आपली बौद्ध मॉनेस्ट्री पण आहे. तर त्याच्यामुळे मी वरी जाऊन तुम्हाला काय दाखवू शकत नाही. मात्र मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल या व्हिडिओमध्ये. ही मॉनेस्ट्री कशी आहे कशी नाही आणि सम्राट अशोकाद्वारे केव्हा बांधली होती आणि भरपूर काही तुम्हाला या मॉनेस्ट्रीची माहिती देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा मित्रांनो. जेव्हा केव्हा ही साईट ओपन झाली तेव्हा परत तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दाखवेल या साईटवर, जेव्हा केव्हा मी काश्मीरला येईल, हरवनला येईल. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्हाला माहिती देतो आता व्हिडिओमध्ये.
हे तुम्हाला अशा दगडावर रचलेल्या छोट्या छोट्या भिंती भेटतील आणि यांचं उत्खनन अजून होणं बाकी आहे असं जेव्हा मी इथल्या कर्मचाऱ्याला विचारलं त्यांनी सांगितलं की इथलं उत्खनन होणं अजून बाकी आहे. हा जो शेड पाहता तुम्ही समोर याच्या खाली 2 रूमा आहेत असं ते मला सांगू लागले आणि या रूमांमध्ये अजून उत्खनन होणं बाकी आहे. बहुतेक ह्या रूमा भंतेजींच्या किंवा मॉन्क यांच्यासाठी राहण्यासाठी बनवलेल्या असतील. हा एक मोठा विशाल स्तूप आहे चौकोनी आकाराचा आणि समोर पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या अजून पण आहे. इतका जुना स्तूप आहे. 2 ते 2,500 वर्षापूर्वीचा हा स्तूप सम्राट अशोक आणि राजा कनिष्क यांच्याद्वारे श्रीनगर आणि जम्मू काश्मीर या इलाक्यांमध्ये भरपूर प्रमाणात स्तूप विहार चैत्यविहार निर्माण केली होती. बौद्ध भंतेंच्या राहण्यासाठी आणि त्यांच्या दिनचर्याच्या व्यवस्थेसाठी त्यांनी एवढी चैत्यविहारे आणि बौद्ध विहारे निर्माण केली होती. आणि या फोटोमध्ये तुम्ही सम्राट कनिष्क यांचा खंडित झालेले शिल्प आणि त्यांच्या काळामध्ये जे वापरीत होते जे शिक्के त्यांचे चित्र तुम्ही इथं पाहत आहात. याच ठिकाणी अजून तुम्ही वरी चढत गेले पायऱ्या तर तुम्हाला अजून एक बौद्ध चैत्यगृह पाहण्यास मिळेल जे की यू आकाराच्या टाईपचं आहे आणि अशा शैलीचे यू शैलीचे चैत्यगृह तुम्हाला महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रात पाहण्यास मिळतील. या चैत्यगृहाचं बांधकाम खरंच अद्भुत आहे आणि पाहिल्यावर तुम्हाला समजेल की किती चाणाक्ष बुद्धीने यांची निर्मिती केली गेली आहे. या साईटवर व्हिडिओ बनवण्याची परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या पुरवू शकलो नाही. परंतु जेव्हा केव्हा मी परत इथे येईल तेव्हा तुम्हाला व्यवस्थितरित्या व्हिडिओ बनवून माहिती देईल. तोपर्यंत तुम्हाला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय.